ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायली पासून. तर आता इथे अर्जुन आणि सायली दोघे झोपलेले असतात. तर आता इथे सायलीला जाग येते. तर आता ती उठते बघा प्रेक्षक हो. तर आता ती उठून बसलेली असते. तर आता ती येते पाणी पिण्यासाठी. तर आता ती पाणी घेते आणि पिते. अर्जुन मात्र तिथे झोपलेला असतो. तर आता इथे अर्जुन बाजूला हात ठेवून बघतो. तर आता सायली नसते तिथे. तर आता अर्जुन उठून बघतो. काय झालं सायली, तुला ताण लागले का असं म्हणतो तो. पाणी प्यायलाय मी, मला ना आता काहीतरी खावंसं वाटतंय, भूक लागले मला असं म्हणते ती. एक एक मिनिट असं म्हणतो अर्जुन. तर आता तो तिच्या समोर येऊन उभारलेला असतो आणि तो म्हणतो, तुला काय खायचे, डोहाळे लागलेत का असं म्हणतो अर्जुन. या वेळेला भूक लागले म्हणजे डोहाळे नाही तर काय असणार असं म्हणते सायली. सांगा काय खायचंय, मी सगळे डोहाळे पूर्ण करेन असं म्हणतो अर्जुन. मी खाली जाऊन बघते काय का असं म्हणते सायली. तू सांग तुला काय हवंय, मी जाऊन आणतो ना असं म्हणतो तो. मला ना काहीतरी गोड खावंसं वाटतंय असं म्हणते ती. आमच्या फ्रीज मध्ये आईस्क्रीम असेलच, काजू कटली पण आहे म्हणतो. हा असं म्हणतो अर्जुन. नाही नाही नाही, मला ना मोतीचूर लाडू खावंसं वाटतात असं म्हणते सायली. हो असं म्हणते सायली. मोतीचूर लाडू हवेत मला. मोतीचूर लाडू नाही आहेत आपल्या घरात, मी आज बघितलं होतं. मोठा पेड्यांचा बॉक्स आहे घरात, हवाय का असं म्हणतो तो. नाही, मला मोतीचूर लाडूच हवेत, मला आताच खायचे असं म्हणते सायली. अशी मस्त नाजूक बुंदी, त्याच्यावर काजूक तूप, वा वा, मला मोतीचूर लाडूच हवाय असं म्हणते सायली. त्यासाठी काय करावं लागेल मला, लाईन तर कठीण आहे मोतीचूर लाडू ह्या वेळेला असं म्हणतो अर्जुन. मी काम करतो ना, मी तुझी फेवरेट डिश ऑर्डर करतो असं म्हणतो अर्जुन. चॉकलेट नको आहे मला, मोतीचूर लाडूच हवाय आता असं म्हणते सायली. ओके ओके, मागवतो मी मोतीचूर लाडू, रिलॅक्स, नॉट टू वरी असं म्हणतो अर्जुन. बस ऑर्डर करतो, 10 मिनिटात घरी येईल असं म्हणतो तो. मोतीचूर लाडू असं म्हणतो तो. येस असं म्हणतो आणि आता तो बघत असतो. तर आता कुठेच नसतं ते, बहुतेक रात्र झाल्यामुळे बंद असेल प्रेक्षक हो. सगळी दुकानं बंद आहेत असं म्हणतो अर्जुन. आता काय करू, कसं आहे ना, मिठाईची दुकानं बंद झाली आहेत, सो ऑर्डर पोस्ट होत नाहीये, म्हणजे मला आता लाडू नाही मिळणार, मला तर आताच खायचं आहेत मोतीचूर लाडू असं म्हणते ती. उद्या सकाळी घरी जातो, दुकान होण्याआधीच तिथे जातो आणि सकाळी लाडू घेऊन येतो घरी असं म्हणतो अर्जुन. नाही असं म्हणते सायली. नाही नाही नाही, सकाळपर्यंत धीर नाही निघणार, मला जे करायचं आहे ते आता करा, मला आता लाडू खायचे आहेत असं म्हणते सायली. हो हो असं म्हणतो अर्जुन. माझा क्लायंट आहे, रेस्टॉरंट आहे, त्याला विचारून बघतो मी असं म्हणतो अर्जुन. तू बस इथे असं म्हणतो तो. तर आता सायली बसते. नॉट टू वरी, मी आहे ना असं म्हणतो अर्जुन. तर आता तो कॉल करतो. हॅलो असं म्हणतो अर्जुन. अर्जुन सुभेदार बोलतोय. बरं ऐक ना, थोडी हेल्प हवी होती मला, मला सांग तुमच्या इथे मोतीचूर लाडू आहेत का असं म्हणतो अर्जुन. हा आहेतच म्हणतो अर्जुन. हा मस्त मस्त असं म्हणते सायली. ग्रेट, मला 1 किलो हवेत. पाठवा आताच असं म्हणतो अर्जुन. आताच हवंय असं म्हणतो अर्जुन. हा आताच असं म्हणतो अर्जुन. काय उद्या, अच्छा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता तो फोन ठेवतो बघा प्रेक्षक हो. तर आता चेहरा उतरलेला असतो अर्जुनचा. तर आता सायली येते म्हणते, मिळाले ना लाडू, मिळाले ना असं म्हणते सायली. नाही असं म्हणतो अर्जुन. लाडू संपले तसं म्हणतो अर्जुन. उद्या सकाळी लवकर तो बनवून देईल आपल्याला, फ्रेश एकदम फ्रेश बनवून दिला असं म्हणतो अर्जुन. त्याला काय अर्थ आहे, म्हणजे माझे डोहाळे पुरवले जाणारच नाही तसं म्हणते सायली. मला आताच हवेत लाडू असं म्हणते ती. ओके ओके असं म्हणतो अर्जुन. मी आहे ना असं म्हणतो तो. ऑटोवर असं म्हणतो तो. ऑनलाईन ऑर्डर पोस्ट होत नाही ना, ऑनलाईन मिळत नाहीये, ऑफलाईन मिळतील ना, हो की नाही असं म्हणतो अर्जुन. खाता दुकान उघडा असेलच, मी जाऊन पटकन घेऊन येतो असं म्हणतो अर्जुन. असं म्हणतो तो आणि जातो बघा प्रेक्षक होत. तर सायलीला खूप आनंद झालेला असतो. मोतीचूर लाडू, साजूक तूप असं म्हणत असते सायली. एलची, बुंदी, वा असं म्हणत असते. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता अर्जुन जातो बघा प्रेक्षक शोधण्यासाठी लाडू आहेत म्हणून. तर आता तो गाडी चालवत असतो बघा प्रेक्षक आणि आता सायली मिळाले असतील का लाडू असं विचार करत असते. तर प्रेक्षक अति दाखवले सायलीचा, म्हणजे हिला मोतीचूर लाडू खायचे आहेत, म्हणजे रात्रीच्या वेळी आता नवऱ्याने जाऊन आणावं, हे जरा अतिच दाखवत आहेत प्रेक्षक हो. शक्यता जरा कमीच आहे, पण मला आताच लाडू खायला नाही मिळाले तर मी काय करू असं म्हणते सायली. तर आता सायली बसते, म्हणते कशामध्ये तरी मन रमायला हवं, नाही तर लाडवांचाच विचार येईल असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन गाडी चालवत जात असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तो सगळे स्वीटमार्ट बघून होतं. तर आता एकाकडे पण मोतीचूर लाडू नसतात, म्हणजे सगळेच दुकानं बंद असतात बघा प्रेक्षक हो, आणि सगळे लाईट सुद्धा बंद असतात. तर आता इथे एक स्वीटमार्ट ओपन असतं. तर आता अर्जुन म्हणतो, मला 1 किलो मोतीचूर लाडू हवेत. तर आता नाही दादा असं म्हणतो तो मुलगा. संपले असं म्हणतो तो. आतमध्ये असतील ना बघा असं म्हणतो अर्जुन. नाही नाही असं म्हणतो तो शॉपकीपर. करून द्या ना मला असं म्हणतो अर्जुन. काय ना, आता बंद करायची वेळ झाली असं म्हणतो तो. आता असं म्हणतो अर्जुन. तर आता सायली म्हणते, आता कुसुम त्याला फोन लावू का. तर आता ती कुसुमला फोन लावते. तर आता इथे कुसुमचा फोन वाजतो. तर आता कुसुम फोन घेते. तर आता ती उठून बसते कुसुम. तर आता कुसुम म्हणते, हॅलो काय ग असं अचानक फोन केला, सगळं ठीक आहे ना असं म्हणते कुसुम. तुझी तब्येत ठीक आहे ना ग. हो हो मी अगदी बरोबर आहे, तू झोपली होतीस का ग असं म्हणते सायली. नुकताच डोळा लागला होता, ते राहू दे, तू काय झालं ते बोल असं म्हणते ती. भाऊ ठीक आहे ना असं म्हणते ती. हो ठीक आहे, आता तू आश्रमाची जबाबदारी सांभाळायला घेतलीस म्हणजे त्यांना तर खूपच आलाय असं म्हणते कुसुम. शिवाय आता श्वेता आहे ना ग मदतीला असं म्हणते कुसुम. श्वेता रोळली ना ग तिथे असं म्हणते सायली. हो अगदी तुझ्यासारखा जीव लावते ग सगळ्यांवर असं कुसुम, आणि मुलांनाही खूप माया करते असं म्हणते ती. आश्रमात तुझ्यासारखीच नवीन मुलगी आली, बरं झालं असं म्हणते ती. प्रियाच्या स्वभावाची नाही, आता प्रियाचा कशाला विषय काढतेस असं म्हणते सायली. नेहमी आपल्याला मनस्तापच दिले तिने आपल्याला असं म्हणते सायली. आता ती तुरुंगातच सडत असेल, नको काढू तिचं नाव, तिचा विषयी नको असं म्हणते सायली. बरं असं म्हणते कुसुम. ठीक आहे, काय ग सहजच फोन केला होतास का.
असं म्हणते कुसुम. अगदी सहजच केला होता असं म्हणते सायली. तू झोप ना आता कुसुम ताई असं म्हणते ती. तू सुद्धा ताकद राहू नकोस काय. अर्जुन सर झोपलेत का असं म्हणते कुसुम. हो 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 असं म्हणते सायली. उद्या बोलते ना तुझ्याशी असं म्हणते कुसुम. ठेवते मी असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन आलेला असतो. तर आता इथे अर्जुन बघत असतो मिळतात का मोतीचूर लाडू म्हणून. तर आता सगळीकडे शोधत असतो तो बिचारा बघा प्रेक्षक सायली मूर्खने सांगितलेलं असतं ना मला मोतीचूरचे लाडू हवेत म्हणून. तर आता अर्जुनचं सगळं शोधून होतं. तर आता तो गाडीत जाऊन बघतो बघा प्रेक्षक तर आता तो बसलेला असतो गाडीमध्ये. तर त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं की कुठेच मोतीचूर लाडू मिळत नाहीत म्हणून. तर आता इथे प्रियाला दाखवले. तर आता प्रिया म्हणते ताई 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 तुझा फोन दे ना असं म्हणते प्रिया त्या कॉन्स्टेबलला. तर आता ती कॉन्स्टेबल परीक्षक फोन देते प्रियाला. तर आता प्रिया बघते. पटकन आटप हा असं म्हणते आता ती कॉन्स्टेबल. तर आता प्रिया घेते बघा प्रेक्षक होतो फोन. तर आता प्रिया बोलायला लागते. तर आता इथे फोन घेतो तो सचिन. प्रियाचा फोन असं म्हणतो आता सचिन. तर आता सचिन बोलायला लागतो. हॅलो सचिन असं म्हणते प्रिया. तू एवढ्या रात्री का फोन केलायस असं म्हणतो आता सचिन. तर ऐक असं म्हणते प्रिया. उद्या ना तुला काही गोष्टी मॅनेज करायच्या आहेत असं म्हणते प्रिया. बोल असं म्हणतो सचिन. सांगते ऐक असं म्हणते आता ती. तर आता बघा प्रेक्षक ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक आणि आता दोघेही बोलतायत. म्हणजे आता एकमेकांशी बोलतायत ते मात्र आता ऑडिओ बंद असल्यामुळे हे काय कळत नाहीये. तर आता जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हाच कळेल बघा प्रेक्षक. तर आता सचिनला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे वात्सल्य आश्रम दाखवले. तर आता श्वेताला दाखवले. तर आता एक मुलगी असते आणि तिला झोप आलेली नसते. तर आता ती बघते सगळीकडे श्वेता. तर आता ती मुलगी असते तिला आवाज येतो व्हायब्रेशनचा. तर आता ती बघते उघडून. तर आता ती फोनकडे बघत असते बघा प्रेक्षक ती मुलगी. तर आता ती मुलगी उठते. तर आता ती बाहेर जाते बघा प्रेक्षक तर आता श्वेता हे सगळं बघत असते. तर आता ती मुलगी हसून हसून कुणाबरोबर तरी बोलत असते. तर आता श्वेता हे सगळं बघत असते. तिथेच थांबून ती मुलगी बोलत असते बघा प्रेक्षक श्वेताला मात्र आनंद येत असतो हे सगळं बघून. तर आता इथे अर्जुनला दाखवलंय. अर्जुन आतमध्ये आलेला असतो घरात. तर आता तो खूप थकलेला असतो. तर आता तो आतमध्ये येतो. तर सायली म्हणते आलात मिळाले ना तुम्हाला लाडू असं म्हणते ती. तर आता अर्जुन म्हणतो अगं मी अख्खं पनवेल फिरलो पण तरीही मला लाडू नाही सापडले. जेमथे मला एक दुकान सापडलं पण तिथे लाडू संपले होते असं म्हणतो अर्जुन. आणि बाकी मेडिकल ओपन होते पण तिथे कुठे लाडू मिळणार ना असं म्हणतो अर्जुन. मला आता लाडू खायला नाही मिळणार असं म्हणून सायली रडायला लागते. अगं अगं असं म्हणतो अर्जुन. कधी नव्हे ते मला डोहायला लागले होते आणि मला लाडू खायची इच्छा झाली होती असं म्हणते सायली. आणि आता तेही नाही मिळणार म्हणे सकाळी मिळेल. कशी वाट बघू मी. मला आता खायचे होते ना लाडू असं म्हणते सायली. शांत हो तू शांत हो असं म्हणतो तो. असं कसं होईल माझ्या बायकोला डोहायला लागले आणि मी ते पुरवणार नाही असं म्हणतो अर्जुन. अख्खा पनवेल तुम्ही शोधलात ना माझ्यासाठी तुम्हाला एक लाडूचं दुकान उघडं नाही मिळालं असं म्हणते सायली. आता काय स्वतः बनवून खायला घालणार आहात का मला लाडू असं म्हणतो अर्जुन. असं म्हणतो अर्जुन. तोच प्लॅन आहे असं म्हणतो अर्जुन. म्हणजे असं म्हणते सायली लाडू नाही मिळाले म्हणून लाडू बनवण्यासाठीचं पीठ मिळालंय असं म्हणतो अर्जुन. मी आता तुला वर्ल्ड्स बेस्ट लाडू बनवून खाऊ घालणार असं म्हणतो अर्जुन. येस असं म्हणतो तो. इथे बस असं म्हणतो. आता इथे अर्जुन आणि तिला घेऊन जातो किचन मध्ये. तर आता इथे सायली बसते बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन येतो किचन मध्ये लाडू बनवण्यासाठी. तर आता तो बनवण्यासाठी सगळं सामग्री बाहेर काढतो. तर आता तो रेसिपी बघतो. बुंदीचे लाडू म्हणून रेसिपी बघतो. तर आता सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो अर्जुन तिच्यासाठी लाडू बनवणार म्हणून. तर आता तो ऍप्रन घालतो बघा प्रेक्षक तर आता अर्जुनचा ऍप्रन घालून झालेला असतो. तर आता तो बाउल वगैरे घेतो आणि आता तो लाडू बनवण्यासाठी सगळं सामान आणून ठेवतो बघा प्रेक्षक पाणी वगैरे सगळं आणून ठेवतो. तर आता इथे बेसन वगैरे तो मळायला घेतो. तर आता तो बॅटर तयार करतो. असं बॅटर तयार करून झालेलं असतं. तर आता इथे परत प्रियाला दाखवलंय. ती सचिन सोबत बोलतच असते. करशील ना मॅनेज असं म्हणते आता ती. तर आता तू बाहेर पडणार असतील तर एवढा फॅन्टॅस्टिक प्लॅन केलायस तू मॅनेज तर करावं लागेलच असं म्हणतो सचिन. ट्राय तर करूच शकतो मी असं म्हणतो सचिन. ओके थँक्यू असं म्हणते प्रिया. तर आता प्रियाचा फोन करून होता बघा प्रेक्षक तर आता ती फोन ठेवलेली असते. तर त्या कॉन्स्टेबलला ती फोन देते. तर आता तिथून निघून जाते ती बाई. तर प्रिया म्हणते सायली आता बघ तू मी काय काय करते ते. कुठे लपायचं आहे ना हेही नाही कळणार तुला असं म्हणते प्रिया. तर आता इथे अर्जुन सायलीला दाखवलंय. तर आता इथे अर्जुन बुंदी बनवत असतो. तर आता इथे सायलीला सुगंध खूप जास्त आवडायला लागतो आता बुंदीच्या लाडूचा. तर आता इथे बघा प्रेक्षक तो लाडूचं सारण बनवत असतो. सायलीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो अर्जुनने सारण बनवलं म्हणून. फायनल प्रोसेस असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे लाडू बनवतो बघा प्रेक्षक अर्जुन. तर आता सायलीला खूप छान वाटतं. हे बघ असं म्हणतो अर्जुन. वा असं म्हणते सायली. सायली मॅडम शेफ अर्जुनने बनवलेले मोतीचुराचे लाडू तयार आहेत. टेस्ट असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक तिच्याकडे. तर आता ती लाडू खाते. तर आता तिला खूप छान वाटतं. इतके चविष्ट लाडू आजपर्यंत कधीच खाल्ले नव्हते असं म्हणते सायली. मोतीचूर लाडू असावे तर असे असं म्हणते सायली. येस असं म्हणतो अर्जुन. तर आता तो वाचायला लागतो बघा प्रेक्षक. सावकाश सावकाश असं म्हणते सायली. काय चाललंय तुमचं असं म्हणते सायली. इथे इथे बस आणि आरामात लाडू खा असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे सायली बसते बघा प्रेक्षक लाडू खात असते ती. तर आता अर्जुन येऊन बसतो तिच्या बाजूला. तर आता सायली खाते लाडू. असं म्हणते सायली. खूप छान असं म्हणते सायली. अरे हे असं म्हणून आता इथे अर्जुन नाचायला लागतो. येस येस म्हणून सोफा सेट वरती नाचायला लागतो. तेवढ्यातच कल्पना येते. अर्जुन अर्जुन काय झालंय काय असं म्हणते आता कल्पना. तर आता अस्मिता आणि अश्विन पण येतात. हे सगळं काय असं म्हणते अस्मिता. तर आता ती मुलगी बोलत असते ना आश्रम मध्ये. तर आता तिच्याकडे बघत असते श्वेता. तर आता इथे श्वेता उठून बघते बघा प्रेक्षक काय चाललंय म्हणून. तर आता इथे रमा करत असते श्वेता झोपायचा. तर आता फोन ठेवते ती मुलगी. तर आता ती परत जाऊन झोपते बघा प्रेक्षक तर आता ती उशाखाली ठेवलेला असतो तो फोन. श्वेता सगळं बघत असते बघा प्रेक्षक तिथे झोपून. तर आता ती मुलगी बघा प्रेक्षक फोन ठेवते आणि तिथून निघून जाते बाहेर. तर आता ती मुलगी बाहेर गेलेली असते दरवाजा उघडून. तर आता इथे श्वेता बघते त्या मुलीकडे. तर आता श्वेता उठते.
उभारते आता ती आणि आता त्या मुलगीला फॉलो करते ती. तर आता ती जाऊन थांबते त्या दरवाजाकडे. तर आता ऐकायला लागते श्वेता काय चाललंय का म्हणून. तर आता श्वेता बघते फोनकडे त्या मुलीच्या, म्हणजे ती लपून ठेवलेली असते ना फोन. तर आता तिथे कुसुम असते, ती उठते. तर आता श्वेता असं म्हणते कुसुम. तर आता इथे कुसुम पण उठते बघा प्रेक्षक हो. काय झालं असं म्हणते कुसुम. का हवंय का तुला असं म्हणते ती. तर आता इथे कुसुम उठते बघा प्रेक्षक हो. काय झालं असं म्हणते कुसुम. काय ग असं म्हणते ती. जरा चल, मला बोलायचं आहे तुझ्याशी, ये बाजूला असं म्हणते आता कुसुम. तर आता इथे श्वेताला घेऊन जाते बघा प्रेक्षक हो कुसुम बाहेर. तर आता इथे कुसुम म्हणते, बघ श्वेता, तुला माझ्यापासून काही लपवायची गरज नाही असं म्हणते कुसुम. झोप येत नव्हती ना तुला असं म्हणते कुसुम. तर श्वेता हा म्हणते. तर आता इथे समजू शकते ग तुला असं म्हणते आता इथे कुसुम. इथे पहिल्यांदा येतो ना तेव्हा असंच होतं असं म्हणते ती. त्याच्या मनात किती दुःख असतं माहितीये मला. तुझ्या सगळ्यातून जातेस ना, सगळ्यातून मी गेली आहे असं म्हणते कुसुम. पण तुझ्यापेक्षा मोठी आहे ग मी. माझंही लग्न झालं होतं. सगळ्या गोष्टी मागे टाकून पुढे जाताना मलाही अवघड गेलंच ग असं म्हणते कुसुम. तू रमशील हळूहळू बघ असं म्हणते ती. तर पाठीमागून ती मुलगी येते आणि झोपते ती. तुला इतकं प्रेम मिळेल ना इथे, तर तू बाकी सगळं विसरूनच जाशील असं म्हणते कुसुम. तर आता ती मुलगी फोन घेते बघा प्रेक्षक हो. तर आता ती कुसुमचा फोन ठेवते बघा प्रेक्षक हो तिथे. तर आता फोन घेऊन गेलेली असते ती मुलगी पाठीमागून. तुझं मन शांत होईल, शांत झोप लागेल ग तुला असं म्हणते कुसुम. जरा धीर धर असं म्हणते कुसुम. तर आता बघा प्रेक्षक हो, पाठीमागून ती मुलगी काय काय कारस्थान करतच असते. जी लहान मुलगी गेलेली असते ना बाहेर, तर ती आता आतमध्ये येऊन फोन घेऊन दुसऱ्या बाजूने दुसरीकडे गेलेली सुद्धा असते. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखव. माय गॉड, म्हणजे तू स्वतः सायली बहिणीसाठी दिसूरचे लाडू बनवलेस असं म्हणतो अश्विन तू. असं म्हणते सायली. येस असं म्हणतो अर्जुन. ओ माय गॉड असं म्हणतो अश्विन. सायलीला मध्यरात्री मोतीचूरचे लाडू खाण्याचे डोहाळे लागले तर अर्जुन तरी काय करणार आहे असं म्हणते अस्मिता. तुम्हा दोघं ना धन्य आहात. तुला जर का एवढा सगळा घाट घालायचा होता तर मला उठवायचंच ना. अरे मी लाडू करून दिले असते असं म्हणते कल्पना. अगं मामा, तू गाढ झोपली होती म्हणून तुला नाही उठवलं. नाही पण तो किचन मध्ये तू जो काय पसारा करून ठेवलायस तो मम्माला खूप आराम दिला असं वाटतं का तुला असं म्हणतो अश्विन. आता तो पसारा मम्मा आणि मीच आवरणार हो की नाही असं म्हणते अस्मिता. नाही नाही असं म्हणतो अर्जुन. तो पसारा मी केलाय ना, मीच साफ करेन मामा, टेन्शन घेऊ नकोस तू असं म्हणतो अर्जुन. तू आता काही करू नकोस, मी ते सगळं आवरून घेईन असं म्हणते आता कल्पना. आता तुम्ही दोघे रूम मध्ये जा आणि आराम करा असं म्हणते अस्मिता. सायली, तुला अजून लाडू करून देऊ का असं म्हणते कल्पना. नको आई, या लाडवानी फक्त माझं पोटच नाही भरलेलं, माझं मनही भरलंय असं म्हणते सायली. उद्या जर कोणी मला विचारलं ना अमृत कसं लागतं तर मी म्हणेन की या लाडवांसारखं लागतं, तो स्वीट असं म्हणतो अर्जुन. तर आमच्या बाळाला पण कळलंय की त्याच्या बाबांसारखं दुसरं कोणी नाही असं म्हणते आता सायली. सो स्वीट ऑफ यू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर तो म्हणतो, मम्मा ऐकलंस का, माझं बाळ ही म्हणेल की त्याचे बाबा वर्ल्डचे बेस्ट बाबा आहेत असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक. बाळ आता तू लवकर येऊन बाबाला भेट असं म्हणतो आता अर्जुन. तुझे बाबा तुझ्यासाठी काय काय करतायत ना ते तू बघच असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे परत दाखवलंय श्वेताला. तर आता ती त्या मुलगीकडे लक्ष ठेवून असते बघा प्रेक्षक. तर आता इथे श्वेता विचार करत असते. तर आता तिला फोन आलेला असतो. तर आता श्वेता बघते कोणाचा फोन आहे म्हणून. तर आता इथे प्रियाचा कॉल असतो तो. तर आता तेवढ्यातच ते काका आलेले असतात. तर आता ते बघतात श्वेताला. तर आता ते काका म्हणतात श्वेता, तर बोलवतात ते तिला. तर आता श्वेता जाते बघा प्रेक्षक त्या काकांकडे. श्वेता, मधुभाऊंना काढा हवा होता. नेहमी कुसुमताई करून देते, पण आज तिला गाढ झोप लागलेली दिसते. तू करून देशील असं म्हणतात ते. हो देन ना असं म्हणते आता श्वेता. तर आता ती काढा बनवायसाठी जाते. तर तेवढ्यातच प्रियाचा कॉल आलेला असतो तिला. येतेस ना असं म्हणतात ते काका. तर आता चल असं म्हणतात ते. तर आता प्रिया जाते बघा प्रेक्षक हो. तर आता तिला प्रियाचा कॉल कट करावा लागतो बघा प्रेक्षक. तर आता इथे सायली आपल्या बाळासोबत बोलत असते. बाळा असं म्हणते सायली, तसे तर आपल्या बाबांचे कधी आभार मानायचे नसतात, पण तरीही तू बाबांना सांगा की नेहमी असेच राहा असं म्हणते सायली. आणि माझ्यावर आणि माझ्या आईवर नेहमी असंच भरभरून प्रेम करत राहा असं म्हणते सायली. बाळा तू अजिबात काळजी करू नकोस, बाबाचं प्रेम नेहमी वाढतच जाणार आहे, कधीच कमी नाही होणार असं म्हणतो अर्जुन. चला आता झोपा आता असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे दोघं झोपतात बघा प्रेक्षक. तर आता इथे सायलीला पोटात दुखायला लागतं जोरात. तर आता तिला उलटी सगळं पण होतं. काय काय असं म्हणतो अर्जुन. जरा असं म्हणते आता सायली. तर आता तिला उलटी येते बघा प्रेक्षक. तर आता ती उलटी करायला जाते. तर आता सायलीला उलटी होते. तर सायली सायली असं म्हणत असतो अर्जुन. लाडू खाल्यानंतर हिला वॉमिटिंग सारखं का होतं असं म्हणतो अर्जुन. लाडू नीट बनवले होते ना मी असं म्हणतो अर्जुन. त्यामध्ये असं काही टाकलं नाही ना ज्यामुळे तिला त्रास होईल असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे कल्पना बघत असते सगळं. बापरे असं म्हणते कल्पना. काय पसारा करून ठेवलाय हा असं म्हणते कल्पना. अरे देवा असं म्हणते ती. तर आता सगळं सामान ठेवत असते ना कल्पना. तर आता ती ठेवलेली असते सगळं सामान. तर आता इथे कल्पना ते पीठ वगैरे बघत असते. तर आता ती बघते त्या पाकिटाकडे. तर आता तिच्यावर असतं, अरे देवा याची तर डेट निघून गेली असं म्हणते आता कल्पना. अर्जुनने असं कसं पीठ आणलं. सायलीने ह्या पिठाचे लाडू खाल्ले की काय असं म्हणते कल्पना. सायलीने एक्सपायर झालेले लाडू खाल्ले, अर्जुनला सांगायला हवं. अश्विनला घेऊनच जाते असं म्हणते ती. म्हणजे सायलीला काही त्रास झाला असेल तर अश्विन असलेला बरं असं म्हणते कल्पना. अश्विन असं म्हणत होता. कल्पना जाते तिच्याकडे. सायली सायली काय होते असं म्हणतो अर्जुन. उलट्या होतात का तुला असं म्हणतो अर्जुन. अश्विनला बोलू मी असं म्हणतो तो. बोलत का नाही असं म्हणतो अर्जुन. सायली सायली असं म्हणतो तो. सायली असं म्हणून ओढत असतो तो. सायली बोल ना काहीतरी असं म्हणतो अर्जुन. सायली सायली असं म्हणत असतो तो. तर आता कोणीतरी वाजवतो बघा प्रेक्षक दरवाजा. तर आता इथे कल्पना आलेली असते बहुतेक आणि तिच्यासोबत अश्विन सुद्धा. अर्जुन आता मी किचन आवरत होते ना तर तेव्हा तिथे मला हे पाकिट मिळालं आणि याच्यावरची डेट एक्सपायर झालेली आहे असं म्हणते कल्पना. काय असं म्हणतो अर्जुन. तू ह्याच पिठाचे लाडू करून सायलीला नाही खडवले
गेलेत ना असं म्हणते आता इथे कल्पना. अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे आजचा भाग इथे संपतो. रोग तर एकामध्ये काय ते साऊ अगं किती आणि काय काय करशील तुम्हाला. अगं पोटातल्या बाळाचा विचार करतो असं म्हणतात आता मधुभाऊ. तर आता इथे श्वेताने प्लॅन आखलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया बोलत असते तिच्यासोबत. पुढचं प्लॅनिंग आम्ही कसं करणार असं म्हणते प्रिया. मग सगळ्यांना माझ्यावर संशय द्यायचं का असं म्हणते श्वेता फोनवर. तर आता श्वेता म्हणत कुणीतरी आलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता ती सायली असते. तर आता बघा प्रेक्षक आश्रममध्ये सगळं होत असतं. तर आता इथे प्रिया आणि सचिन परत भेटतात पोलीस स्टेशनमध्ये. काही गोष्टी मॅनेज करायला सांगितल्या होत्या ते केलं का असं म्हणते प्रिया. तर आता इथे सचिन म्हणतोय घेतल्यानंतर तुला त्रास होणार, बाळाला काही नाही होणार असं म्हणतो सचिन. तर आता ते औषध आणून दिलेलं असतं प्रियाला. सायली या औषधाचा उपयोग करून मी कसं ह्या पिंजऱ्यातून बाहेर पडते ते बघ असं म्हणते प्रिया. तर आता कॅप्सूल इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असेल तर हा व्हिडिओ बघतच राहा.